नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही लोकसभेत विरोधकांनी शेती प्रश्नांवरून सरकारला घेरलंय. हमीभाव कायदा, पीक विमा, शेतकरी आत्महत्या आणि दुप्पट उत्पन्न यावरून मंगळवारी म्हणजे 30 जुलै रोजी लोकसभेमध्ये विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या खासदार प्रतिमा धानोरकरांनी कृषी मंत्र्यांना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करणार का असा प्रश्न विचारला. त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मोदींचं कौतुक करत सरकारच्या प्रयत्नांची उजळणी केली आणि मूळ प्रश्नाला मात्र बगल दिली. धानोरकर आणि चौहान यांच्यात नेमकं काय घडलं ते पाहून घ्या. आपण पाहिलं असेल की चंद्रपूर जिल्ह्यात 444 आत्महत्या झाल्या आणि देशात सगळ्यात जास्त आत्महत्या माझा जो दुसरा मतदारसंघ आहे त्यात यवतमाळ जिल्ह्यात 1641 आत्महत्या झाल्या. पण अजूनपर्यंत शासनानं कुठलीही दखल त्याची घेतली नाही. संबंधित मंत्री महोदयांना माझी दोनच स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे की ज्या आत्महत्या करणारे कुटुंब आहे त्या कुटुंबाला शासन म्हणून आपण त्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारणार का आणि केलेली मदत ही कधीपर्यंत आपण शासनाकडून त्या कुटुंबाला करणार याचं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी. मंत्री जी, मैं कहना चाहता हूं कि ऐसी दुर्भाग्यपूर्ण परिस्थितियों से देश के किसानों को बचाने के लिए प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में अनेकों योजनाएं प्रारंभ हुई हैं. माननीय अध्यक्ष महोदय, किसानों की आय दुगनी हो और इसके लिए 6 सूत्रीय रणनीति हमारी है. एक, उत्पादन बढ़ाना, दूसरे, उत्पादन की लागत घटाना, तीसरा, उत्पादन के ठीक दाम देना, चौथा, प्राकृतिक आपदा में सरकार फसल बीमा जैसी योजना के माध्यम से नुकसान की भरपाई करती है, राहत देती है, फसलों का विविधीकरण और प्राकृतिक खेती जैसी योजनाओं को प्रारंभ करना. और इसलिए मैं कहता हूं कि किसान के कल्याण के लिए सरकार पूरी तरह से प्रतिबद्ध है. चौहान यांचं उत्तर ऐकून मात्र काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी कृषी मंत्र्यांना शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत करणार असा प्रश्न केला. त्यावर शिवराज सिंग चौहान यांनी आये ते हरिभजन को औटन लगे कपास असं म्हणत हुड्डा यांच्या प्रश्नाची खिल्ली उडवली. त्यावरून विरोधकांनी एकच गोंधळ उडवला. शहीद आंदोलक शेतकऱ्यांची कृषी मंत्री चेष्टा करतायत असा विरोधकांनी आरोप केला. त्यावर मग बॅकफुटला गेलेल्या कृषी मंत्र्यांनी पुन्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची उजळणी करून वेळ मारून नेली. ती कशी तेही पाहून घ्या. इस आंदोलन में 750 किसानों की जान कुर्बान हुई थी, जिसमें से ज़्यादातर हरियाणा और पंजाब, पश्चिमी उत्तर प्रदेश और राजस्थान के किसान थे. मैं माननीय मंत्री जी से प्रश्न पूछना चाहता हूं कि जब समझौता हुआ सरकार के साथ तो कहा गया कि इन किसानों की मदद की जाएगी, जो परिवार जिनके जीविका मंत्री जी, लेने वाला व्यक्ति चला गया, मगर अभी तक उनमें नौकरी नहीं दी गई है. क्या सरकार सोच रही है कि इनको, इन परिवारों में रोजगार दिया जाएगा? माननीय अध्यक्ष महोदय, गए थे हरिभजन को औटन लगे कपास. इस प्रश्न का मजाक नहीं है. ये इस प्रश्न से संबंधित नहीं है. फिर भी माननीय अध्यक्ष महोदय, मैं ये कहना चाहता हूं. माननीय मंत्री जी जवाब दे रहे हैं. माननीय अध्यक्ष महोदय, मैं दृढ़ता के साथ कहना चाहता हूं, किसान कल्याण के लिए सरकार पूरी तरह से प्रतिबद्ध है, पूरी तरह से प्रतिबद्ध. त्यावर मात्र विरोधक अधिकच आक्रमक झाले. या चर्चेत शेतकरी हमीभाव कायद्याची मागणी विरोधक करत राहिले. तोवर प्रश्न उत्तराचा तास संपला आणि अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत आज बोलणार होते समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव. अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्पावर टीका करत भाषणाला सुरुवात केली. उत्तर प्रदेशच्या वाट्याला काहीच आलं नाही असा त्यांचा सूर होता. एक एक मुद्दा करून शेवटी त्यांनी शेतकरी मुद्द्याला हात घातला. अर्थसंकल्पात शेतीसाठी करण्यात आलेल्या तरतुदी किती तकलादू आणि परस्पर विरोधी आहेत याची एक झलक त्यांनी दाखवून दिली. त्यासाठी हवामान बदल अनुकूल वाहनाची निर्मिती आणि नैसर्गिक शेतीचं प्रकरण नेमकं काय आहे याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. और फिर ये इस बजट में कहा जा रहा है
कि हम 109 हाई यील्डिंग एंड क्लाइमेट रेजिलेंट वैरायटीज लाएंगे, तो सभापति महोदय हम अपने माननीय मंत्री से कहेंगे कि वो ग्लोबल वार्मिंग के लिए जो आप काम पिछले कितने वर्षों से कर रहे हैं, क्या हुआ उस ग्लोबल वार्मिंग का? COP21 में भी आप हुआ है, G20 में भी आपने आश्वासन दिया और कुछ नहीं किया, तो आपको क्या लाना पड़ रहा है? 109 हाई यील्डिंग एंड क्लाइमेट रेजिलेंट वैरायटीज। आप मुझे बताओ किसान पर कब तक पहुंचाओगे आप, और उसको पहुंचाने के लिए आपके पास क्या इंतजाम है? और फिर दूसरे पैराग्राफ में फिर बदल जाते हैं आप। अभी आप बात कर रहे हैं रेजिलेंट वैरायटीज की, और फिर आप कह रहे हैं कि हम नेचुरल फार्मिंग को बढ़ावा देंगे। सभापति महोदय, इस सरकार बताए कि रेजिलेंट क्रॉप सीड्स कब तक पहुंचा देंगे, उससे लाभ किसानों को कैसे मिलेगा, और फिर नेचुरल फार्मिंग जो अभी भी कर रहा है किसान कई जगह पर, उसके लिए क्या अलग से पैकेज है आपके पास बजट में? आपने तो केवल सभापति महोदय एक चीज सीखी है पार्ले जी बिस्किट से, महंगाई और मुनाफा। इस सरकार ने 10 साल में डीएपी की बोरी को, खाद की बोरी को छोटा कर दिया। इससे और ज्यादा छोटा मत करना आप। और आपने डीएपी, जब किसान डीएपी लेने गया तो सरकार ने कहा कि बिना नैनो यूरिया के आप नहीं मिलेगा आपको। मैं सरकार से जानना चाहता हूं कि नैनो यूरिया से क्या लाभ पहुंचा है किसानों को, ये बताइए। किसानों को भरोसा दिलाया गया था कि उनकी भी आय दोगुनी हो जाएगी, उनको भी बहुत सुविधाएं दी जाएंगी, बिजली फ्री दी जाएगी। सभापति महोदया, उन्हें फ्री बिजली नहीं दी सरकार। यह आश्वासन था आपका। जहां किसान आत्महत्या कर रहा है, और पिछले 10 साल में सरकार जानती होगी कि कितने किसानों ने आत्महत्या की है। लाखों लाख किसान आत्महत्या कर चुके हैं। अखिलेश यांनी एवढ्यावरच ब्रेक घेतला नाही। त्यांनी युरिया, हमीभाव कायदा आणि शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची आठवण करून देत शिवराजसिंह चौहान यांना टोला सुद्धा लगावला। मागच्या आठवड्याभरापासून कृषी मंत्री चौहान लोकसभा असो वा राज्यसभा, शेती प्रश्न आला की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची 6 सूत्री सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतायत। त्यावरून अखिलेश यांनी थेट चौहान यांनाच धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला। आय बढ़ाने के सुनियोजित प्रयास किए जा रहे हैं और किसान को ठीक दाम मिले, उसके लिए अनेकों प्रयत्न किए गए। सरकार मंचों से ये कहती थी कि हम किसानों की आय दोगुनी कर देंगे। आज तो 11 साल हो गए सरकार को। किसान की आय दोगुनी हो गई क्या सरकार बताए? और अभी मैं बहुत सारे माननीय सदस्यों को जब सुनता हूं तो वो कहते हैं कि हम एमएसपी दे रहे हैं। अगर आप एमएसपी दे रहे हैं तो उसकी कानूनी गारंटी क्यों नहीं दे रहे हैं आप कानूनी गारंटी दीजिए। अखिलेश यांच्या भाषणात हमीभाव कायद्याचा आणि दुप्पट उत्पन्नाचा मुद्दा रिपीट केला जात होता। त्यावरून विरोधकांची रणनीती स्पष्ट दिसत होती की काहीही झालं तरी हमीभाव कायद्यावरून सरकारला घेरण्याची संधी सोडायची नाही। त्यामुळे शून्य प्रहाराच्या कामकाजात कृषी मंत्र्यांनीही बचावात्मक भूमिका घेत वरवरची उत्तरे दिल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रतिमा धानोरकरांनी अर्थसंकल्पावरील भाषणात सरकारने शेतकऱ्यांची निराशा केल्याची टीका केली। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, पीक विमा आणि पावसाने केलेलं नुकसान हे मुद्दे सुद्धा मांडले। अध्यक्ष महोदय, आता आपण एकीकडे बघितलं असेल पावसाळा आहे, सगळीकडे पूर परिस्थिती आहे। माझ्या मतदारसंघात देखील अनेक गावात तलावफुटीचे प्रकार झाले। त्यातल्या त्या चिचपली आणि पिंपळखुट सारख्या गावात पूर्ण घर पाण्याखाली आहे। अशा वेळेस देखील शासन म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत असताना कुठलीही मदत अशा लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचलेली नाही। धानोरकरांनी शेतमालाच्या पडलेल्या दराचा मुद्दा सुद्धा या भाषणात उपस्थित केला। त्यासोबतच हमीभाव कायदा केला जावा अशी मागणीही धानोरकरांनी केली। तर शेतकऱ्यांच्या रखडून पडलेल्या पीक विम्याच्या मुद्द्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं। आपण पाहता की एकीकडे प्रधानमंत्र्यांच्या नावाखाली पीक विमा काढायचा आणि दुसरीकडे पीक विम्याला 1 वर्ष होऊन देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही। ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी वास्तविकता आहे। आपण
याकडे सरकारचं लक्ष अजिबात आपल्याला दिसत नाही। ही अतिशय गंभीर अशी बाब आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार अजूनपर्यंत चर्चा करायला बोलायला देखील तयार नाही। माझी केंद्र सरकारच्या माध्यमातून विनंती आहे की राज्य शासनाला देखील आपण असल्या पद्धतीच्या सूचना आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे। शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही। आपण पाहिलं की जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी आज काम करत आहे, शेतकऱ्यांच्या भरोशावर आपलं जीवनमान आहे, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव शासन देऊ शकत नाही। मात्र दुसरीकडे आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या बी बियाणावर, शेतकऱ्यांच्या खतांवर मात्र GST घ्यायचं सरकार अजिबात विसरलेली नाही। खरंच ही लज्जास्पद बाब या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। खरं म्हणजे दुसऱ्या आठवड्यातही शेतकरी मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करण्याचा सपाटा सुरूच ठेवलेला आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचीही उत्तर देताना धांदल उडालेली दिसतेय। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हमीभाव कायदा असा शब्द ऐकला की मागील 10 वर्षातील हमीभावाची उजळणी करून विषय गुंडाळून टाकण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे। म्हणजे मूळ मुद्द्यावर बोलण्याची वेळ आपल्यावर येऊच नये अशी चव्हाण यांनी मागच्या आठवड्यापासून सोय करून ठेवल्याचं दिसतंय। दुसरीकडे हमीभाव कायदा आणि शेतकरी प्रश्नांवर विरोधक ठाम असल्याचं दिसतंय। सरकारच्या धोरण लकव्याचा झटका सोसणाऱ्या शेतकऱ्यांना या वेळेच्या अर्थसंकल्पाकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, परंतु अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत। तर दुसरीकडे हमीभाव कायद्यासाठी पंजाबमधील शेतकरी अडून आहेत। त्यात आता विरोधकांनी संसदेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना वाचा फोडली आहे। त्याची झलक काल राहुल गांधी यांच्या भाषणात आणि आज अखिलेश यादव यांच्या भाषणात पाहायला मिळाली। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।